कळंबोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। कळंबोलीत राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमकथेचा रक्तरंजित शेवट झाला आहे। कळंबोली हद्दीमध्ये राहणारी 19 वर्षीय तरुणी कॉलेजमध्ये जाते असे सांगून गेली, मात्र घरी परतलीच नाही। यापुढचे भयानक कृत्य समोर आले। या तरुणीचा मृतदेह खारघरच्या जंगलामध्ये पोलिसांना आढळून आला। पोलिसांनी या संदर्भात चौकशी केल्यानंतर तरुणीचे एका मुलासोबत 5 वर्षापासून प्रेमसंबंध होते, मात्र काही शिल्लक कारणांवरून दोघांमध्ये वाद झाले होते आणि त्यानंतर मुलीने हे रिलेशन नको असा निर्णय घेतला। त्यावरून दोघांमधला वाद हा चांगलाच टोकाला गेला आणि प्रियकराने रागाच्या भरात मुलीची गळा दाबून हत्या केली। प्रेयसीची हत्या करून प्रियकराने देखील एक चिठ्ठी लिहून स्वतः ट्रेन मधून जुईनगर रेल्वे स्टेशन येथे उडी मारून स्वतःचे आयुष्य संपवले। त्यानंतर त्याने चिठ्ठीमध्ये मी तरुणीची हत्या केली आहे आणि मी स्वतःही आत्महत्या करतो असे लिहून ठेवले होते। याला कोणालाही जबाबदार धरू नये असे देखील त्यात म्हटले आहे। त्यावरून हा खुलासा उघडकीस झाला। पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने मुलीचा शोध घेतला असता खारघरच्या जंगलामध्ये मुलीची बॉडी आढळून आल्याने क्राईम ब्रँचचे डीसीपी अमित काळे यांनी सांगितले। या संपूर्ण घटनेने खारघर शहरात एकच खळबळ उडाली आहे। ठिकाणी 84/23 या मिसिंगच्या नंबरखाली एक मिसिंग रजिस्टर झाली। जी बळीत मुलगी आहे ती 19 वर्षाची मुलगी आहे। सायनला ती शिकायला आहे, राहायला कळंबोलीला आहे। ती कॉलेजमध्ये जाते असं सांगून घराच्या बाहेर पडली। संध्याकाळपर्यंत घरी आली नाही किंवा तिचा फोन लागत नाही, म्हणून संध्याकाळी साधारणतः 5 वाजता सुमारास तिच्या आईने कळंबोली पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली। त्याच दिवशी वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी एका मुलाने ट्रेन खाली आपल्या जीवन आत्महत्या केल्याचं एडीआर वाशी रेल्वे स्टेशन या तारखेला 12 तारखेला दाखल झाला। त्या मुलाच्या डेड बॉडी सोबत जुईनगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक मोबाईल सापडला। त्या मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट होती। त्याच्यामध्ये त्याने असं त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल लिहिलं होतं की तिचा त्यांनी खून केलेला आहे आणि तो आता आत्महत्या करत आहे। त्याच्याबद्दल सुसाईड नोट आपल्याला मिळाली। त्याच्यावरनं आपण तपास जेव्हा चालू केला, साधारणतः 12 तारखेला डिसेंबर महिन्यात हा इन्सिडेंट दाखल झाल्यानंतर 6 तारखेला हा तपास जो आहे तो विशेष तपास पथक स्थापन करून क्राईम ब्रांच नवी मुंबई याच्या AHTU पथकाकडे देण्यात आला। तपास सुरू केल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे असं लक्षात आलं मुलगा आणि मुलगी शेवटचे खारघर हिल्स या परिसरामध्ये गेले होते। त्या ठिकाणी आमचे AHTUची PI अहेर त्यांनी लोणावळ्याची एक शिवदुर्ग रेस्क्यू टीम बोलून घेतली, फायर ब्रिगेड बोलवली, त्यानंतर सिडकोचे ऑफिसर्स, वनीकरण विभागाचे आणि फॉरेस्टचे ऑफिसर्स असं मिळून ड्रोनच्या सहाय्याने आपण हिलमध्ये तपास शोध कार्य सुरू केलं। 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत शोध कार्य चालू होतं। 15 तारखेला एक असं आमच्या चर्चात्मक निष्पन्न झालं, सुसाईड नोटमध्ये LO1501 असा एक नंबर मिळाला। आता हा LO1501 नंबर काय आहे नक्की याच्याबद्दल जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा असं कळलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट जे झाडं लावतं जंगलामध्ये त्या झाडाच्या कुंपणाला हा झाडाचा नंबरही नसतो। मग त्या रात्री आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची झाडं चेक केली तर तिथे आम्हाला काहीच मिळून आलं नाही। नंतर आणखी माहिती काढल्यानुसार कळलं की सिडकोचं वनीकरण विभाग सुद्धा झाडं लावतो, त्याचा नंबर हा असेल का? तर त्यांनी लावलेल्या झाडांबद्दल माहिती घेऊन त्या डायरेक्शनला जेव्हा आम्ही तपास सुरू करणार सकाळी 16 तारखेला सुरू केला, त्या LO1501 या झाडाच्या बाजूला 7-8 फुटावरती एका उकिरड्यावरती डम्पिंग सारखं तिथे ही कुजलेल्या अवस्थेतली डेड बॉडी आपल्याला मिळाली। ती स्त्री जातीचं प्रेत आहे ही खात्री झाल्यानंतर त्या मुलीचे आई वडील आपण बोलवले। त्यांनी तिचं शर्ट ओळखलं, तिच्या गळ्यातलं कॉलेजचं आय कार्डचं रिबन ओळखलं, त्या ठिकाणी पडलेलं तिचं घड्याळ हे सुद्धा ओळखलं। त्याच्यावरून त्या मृतकाची ओळख पटली। सातत्याने एक 8-10 दिवस तांत्रिक पुराव्याच्या सोबतच ज्या जंगलामध्ये दुर्गम असा भाग आहे जिथे काही दिसत नाही तिथे ड्रोनच्या सहाय्याने शोध घेऊन क्राईम ब्रांचच्या AHTUच्या टीमने अथक परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। मिसिंग वरनं मर्डर आणि मर्डर वरनं हा तपास जो आहे तो आपण निष्पन्न आता कारण प्रथम दृष्टीने असं समजतं दोघांचं प्रेम प्रकरण होतं। त्यानंतर मुलीचं आणि मुलाचे काही कारणावरनं त्यांच्या वैयक्तिक कारणावरनं भांडणं होत होती। त्या मुलाने त्या मुलीला बरेचसे सुसाईडचे नोट्स यापूर्वी सुद्धा पाठवले होते, ज्याच्यावरून तो तिला इमोशनल ब्लॅकमेल करत होता असं त्या नोट्सवरून लक्षात येतं। त्याच्यावरनं त्या दोघांचे वाद झाले, मग त्या मुलीने त्याला त्यासोबत बोलणं बंद केलं असं पण काही कळतंय। त्याच्यानंतर त्यांना लग्न करायचं होतं पण लग्न होत नव्हतं। या सगळ्या फ्रस्ट्रेशनमधनं हा सगळा प्रकार झाल्यावर निदर्शनास येत आहे।
सध्या आई वडिलांकडनं याच्यापेक्षा जास्त माहिती अजून आपल्याला प्राप्त नाही आहे. जेव्हा डिटेलमध्ये आपण तपास करू त्यातल्या आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येतील. खारघर तो नेहमी जात होते का तिथे ज्या ठिकाणी मर्डर झाला नाही, आता आपण जबरदस्ती घेऊन गेला नाही, त्या जबरदस्ती कारण की खारघर प्रोहिबिटेड एरिया आहे. आपल्याकडे जो भाग आहे कसा आहे की तुम्हाला माझ्या ते गुरुद्वारा पूर्ण जे रस्ता जातो आतमध्ये तिकडे वस्ती पण आहे. तर तिकडे लोक जाण्या करत असतात. किंवा काय असला एरिया नाही आहे रिस्ट्रिक्टेड की एकदम सेक्युरेटेड प्लेस आहे. तिकडे रस्ता आहे. त्या ठिकाणी जे ऑटोतून उतरताना दिसत आहेत, दोघं जण सोबत जाताना दिसत आहेत, येताना मुलगा एकटा दिसतो येताना. तर त्याच्यावरून आपला डाऊट क्रिएट झाला की जाताना दोघं सोबत दिसतात, येताना हा एकटा येतोय आणि नेहमीचे संबंध असल्यामुळे गेल्या काही वर्षाचे ते एकदम कम्पॅटेबल होते. कुठली जबरदस्ती त्या मध्ये दिसून येत नाही. त्याच्यामुळे ओढून ताणून रस्ते समजून येत नाही. कशाने मारले गळा ओढून तिचा खून केलेला आहे. ते आपण ज्याने पॅकिंग करतो तो टॅग असतो, पॅकिंगला वापरतो आपण. कुठेही तुम्ही डीमार्टमध्ये जा किंवा एअरपोर्टला जा तो वन साइडेड असतो. तो एकदा लॉक होतो नंतर बाहेर येत नाही. त्याला कटच करायला लागतो. तर त्यांनी तो गळा आवडलेला दिसून गेला. काय क्वेश्चन असेल कळंबोली पोलीस स्टेशन. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, खारघर. बेधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.